हॅलो फ्रेंड्स, आज आपण ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी प्रॉपर मेजरमेंटने. तर चला पाहूयात आपण त्याला काय काय लागणार आहे ते. तर मी ही 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही वाटीने घेऊ शकता. असं नाही की तुम्ही हीच वाटी वापरू शकता. कोणतीही वाटी घेतली तरी तुम्ही 1 वाटी घ्यायचं पीठ आणि अर्धी वाटी पाणी. आपण आता पीठ घेऊयात. भाकरी बनवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तुम्ही पीठ कसं मळताय. त्यावरती भाकरीचं म्हणजे भाकरी कशी बनते हे खूप हे आहे, डिपेंड आहे. तर आपण पीठ मळून घेऊयात आता छानपैकी. तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता 1 वाटी पीठ घेतलं होतं, अर्धी वाटी पाणी घेतलं होतं. तर पीठ अशा प्रकारे आपलं मळून झालेलं आहे. आता आपण दुसरं एक्स्ट्रा पाणी घ्यायचं, कारण आपल्याला नंतर असं मळण्यासाठी लागणार आहे. कधी कधी पीठ खूप पातळ होतं, कधी कधी खूप घट्ट राहतं. तर आपल्याला ते घट्टही ठेवायचं नाही आणि पातळही करायचं नाही. मीडियम पीठ मळायचं आहे. तर पीठ आपण अशा प्रकारे मळून घ्यायचंय भाकरीचं. हे बघा, तुम्ही पाहू शकता. क्लोज करून दाखवायचंय. एवढं सॉफ्ट झालं पाहिजे म्हणजे भाकरी सुंदर होते. पीठ टाकून घेतलंय, त्यावरती भाकरीचे पीठ ठेवूयात. थोडंसं वरतून पीठ आणि आपण थापून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपली भाकरी कशी झाली आहे. अगदी पातळ आणि गोल गरगरीत. आता आपण ही तव्यावर ठेवूया. तवा गरम करून घेतलाय मी अगोदरच. मस्तपैकी पाणी लावून घेऊ. आता आपण भाकरी अशी ठेवूया. तुम्ही पाहू शकता आपली भाकरी टम्म फुगलेली आहे. परत भाजून घेऊ व्यवस्थित. अशा प्रकारे आपली ज्वारीची भाकरी तयार. तर आता आपण ताट वाढून घेतलेलं आहे. ज्वारीची भाकरी, ठेचा, आंब्याचं लोणचं आणि दही. आणि आता आपण हे खाणार आहोत.